नमस्कार, मी दीपाली. जनस्वातंत्र्य न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक उमेदवाराची सुद्धा आपापल्या पद्धतीने त्यांची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. सध्या आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 9 ब च्या ओबीसी उमेदवार, शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ स्वातीताई अतुल एडणे आणि त्यांची मिस्टर अतुल दादा एडणे. अतुल दादा सुद्धा शिवसेनेचे युवा सेना जिल्हा प्रमुख आहेत. त्यांच्यासोबत आपण गप्पा करणार आहोत आणि त्यांची निवडणुकीची तयारी सध्या कशी सुरू आहे जाणून घेऊयात. ताई नमस्कार. नमस्कार. दादा तुमचं स्वागत आहे आमच्या नमस्कार ताई. जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल मध्ये. नमस्कार. ताई, ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही उतरलेले आहात, तर मला जाणून घ्यायला आवडेल की नेमकं काय विजन तुमचं आहे, का बरं तुम्ही ह्या रिंगणामध्ये उतरलेले आहात? मी माझ्या प्रभाग क्रमांक 9 ओबीसी महिला म्हणून उमेदवार म्हणून उभी आहे. माझं फक्त एकच ध्येय आहे माझ्या प्रभागासाठी, की महिलांना मी सर्वात जास्त आपल्या योजना असो किंवा मग आता जसं लाडकी बहीण योजना चालू आहे, शिंदे सरकारने समजा महिलांसाठी पुष्कळ काही योजना दिलेल्या आहे. त्या मला सर्वात जास्त प्रभागात योजनांचा नियोजन करायचं आहे. माझ्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त महिला पुढे जायला पाहिजे याच्या उद्देशाने मी माझा उमेदवार म्हणून मी उभी राहिली आहे आणि महिलांचं जास्तीत जास्त नेतृत्व राहिलं पाहिजे. बस एवढंच माझं ध्येय आहे माझ्या प्रभागासाठी. मला सांगाल की तुमच्या प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये समस्या ज्या आहेत त्या तुम्हाला प्रामुख्याने कोणत्या आढळून येतात? की माझ्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये अंगणवाडीच नाही आहे. आमच्या प्रभागामध्ये पुष्कळ लहान लहान छोटे छोटे मुलं आहेत. महिलांना खूप त्रास होत आहे की बा इतक्या लांब लांब शाळेत जावं लागते अंगणवाडीत जायला. महिलांना एवढा वेळ नसते, घरातली सुद्धा कामं असतात. इथे जवळपास जर आमच्या प्रभागामध्ये अंगणवाडी असली तर त्यांना वाटते की बा हो आपल्या जवळच आहे, त्या सुरक्षित आहे बा मुलं आपले छोटे छोटे. त्याच्या हिशोबाने मला असं वाटतं माझ्या प्रभागामध्ये अंगणवाडी मला काढायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिला ज्या आहे त्यांना असा विश्वास वाटेल की बा आपल्या प्रभागामध्ये अंगणवाडी तर आहेच. अजून काही दुसऱ्या काही योजना असतात जसे की आपण कामगार योजना झाल्या. महिला आजकाल घरगुती कामं करत आहे. जसं स्वयंपाकाला जातात, भांडे वगैरे असतात. त्या करून बा तुम्ही सगळ्यात जास्त मी असं त्यांना योजना काढून देते की बा तुम्ही घरी बसून सुद्धा तुम्ही काम करू शकता. म्हणजे महिला स्वबळावरती हां. सक्षम झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर पायावरती. उभी राहिली हा, पाहिजे. हे माझं एक नवीन एक प्रश्न आहे म्हणजे उद्देश आहे माझा हा, की महिला घरी बसूनच सगळ्या गोष्टी मुलांवर लक्ष सुद्धा देऊ शकतात. काम घरी बसून मुलं जे करतात त्यांच्याकडे लक्ष, अभ्यासाकडे सगळ्या गोष्टी करू शकतील. हे मला वाटतं. खूप चांगलं विजन तुमचं आहे ताई. निवडून आल्यानंतर तुमच्या कामाचा अजेंडा सुद्धा छान आहे. दादा, जनस्वातंत्र्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला तुमच्या प्रभागातील मतदार जे आहेत, नागरिक, ते आपल्याला पाहत आहेत. तर तुमच्या प्रभागातील नागरिकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी माझ्या प्रभागातल्या नागरिकांना फक्त एकच सांगू इच्छितो की बस लवकरात लवकर तुम्ही एकजूट होऊन मोठ्यात मोठा आशीर्वाद जो स्वाती एडणे हिला द्यावा. कारण मी पुढे पण भरपूर काम आपल्या प्रभागातले बाकी आहे. आणि जो मला प्रॉब्लेम होता मी काही तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला सर्वांना, सर्व नागरिकांचा प्रॉब्लेम आहे. मी पण एक साधारणच व्यक्ती आहे. आम्ही कोणीही उमेदवाराच्या घरी अगर गेलो तो म्हणाचा तो प्रभाग माझ्या इकडे येत नाही, हा माझ्या इकडे येत नाही, तो त्याच्या इकडे येतो. असं लोकांना तकलीफ इथं भरपूर झाल्या. पण मत मागायला तुम्ही सर्व एकूण मत घेता आणि काम करताना तो माझ्या इकडे येत नाही. निवडून आल्यावर मी निवडून याच्या पहिले मी हा विचार केला नाही की फडके नगर कुठे आहे, ज्ञानेश्वर नगर कुठे आहे, सुशंभ चौक कुठे आहे, जोगडेकर पलाट कुठे आहे. मी परफेक्ट ठिकाणी सर्व ठिकाणी काम केलेलं आहे. कारण मला सर्व जिकडचा मला आशीर्वाद हवा आणि त्यांनी मी माझ्या हाताने मी त्यांना विनंती करतो की यावेळेस हे संधी स्वाती एडणेला द्यावा. आपला प्रभाग सुंदर आणि शान याची गवाही मी देतो तुम्हाला. 8 दिवसाच्या प्रचारमध्ये आता लोक निवडून यायला कोणाला काही आपण चिवडाच वाटप करू, कोणाला कपडे देऊ, कोणाला काही करू, गंमत देवाच्या रॅल्या काढू. हे केल्यापेक्षा तुम्ही अगर पहिले काम केले असते तर जनताने तुम्हाला वोट दिलं असतं आणि आम्ही उभं सुद्धा राहिलो असतो. आज उभं राहणं ह्या करता पडलं की आपला प्रभाग हा पुढे पण गंदाच राहील ना, हा स्वच्छ कोण करेल. या स्वच्छतेसाठी मी उभा आहे आणि अर्धा प्रभाग स्वच्छ केला, अजूनही करेल. आणि मला माझ्या पूर्ण प्रभागावर विश्वास आहे की माझी पूर्ण प्रभागातले लोक स्वतःहून चालत जातील. स्वाती एडणे ओबीसी मध्ये मी माझ्या निषेधला उभं केलेलं, हिला भरभर आशीर्वादच्या प्रमाणे वोटिंग देतील हे मला ठामपैकी माहिती आहे. कारण माझा प्रभाग हा त्रस्त झालेला आहे आणि मी तिथला एक त्रस्त झालेला नागरिक आहे. बरं, तुम्हाला वाटते का की तुमच्या प्रभागातील जनता तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या सोबत आहे? माझ्या प्रभागातील जनता माझ्या पाठीशी आहे, माझ्या सोबत आहे आणि ती जिंदगीवर माझ्या सोबतच राहील. कारण
मी जसा खरा व्यक्ती जर तोंडावर बोलतो तसे माझ्या एरियातले लोक सुद्धा आहेत, ते पण ठाम आहेत. त्यांना पण दिसते ना कोणता उमेदवार आपल्याला ठाम आहे. असं नाही की मी करेल, मी खोटा बोलणारा मुलगा नाही. मी काम केले, करत राहील, अजून करेल. माझे जो मी पॉम्पलेट वाटले त्याच्यात लिहिलेलं आहे की आचारसंहिता झाल्यावर मला अजून भरपूर कामं माझे बाकी आहेत, ते पण मला करायचे आहे. सगळ्या नागरिकांना माझी एकच विनंती आहे, मला भरपूर वोटांनी मत देऊन विजयी करा. तुमच्या दोघांना सुद्धा आमच्या जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद. तसंच व्हायला. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, ह्या होत्या प्रभाग क्रमांक 9 च्या शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी उमेदवार सौ स्वातीताई अतुल एडणे. अशाच काही खास व्यक्तींसह मी दीपाली तुम्हाला परत भेटणार आहे. तोपर्यंत बघत राहा जनस्वातंत्र्य न्यूज चॅनल. प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी सध्या आलेली आहे आणि इथले काही स्थानिक नागरिक माझ्यासोबत आहेत, काही महिला माझ्यासोबत आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या स्वप्नातला नगरसेवक कसा असावा. ताई नमस्कार. नमस्कार. आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. तुम्हाला तुमचा नगरसेवक कसा पाहिजे? आमचा नगरसेवक तर आम्हाला असा पाहिजे की जो आमच्या सगळ्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे त्यांनी, आणि कोणतीही जर अडचण आली आणि आम्ही जर त्याला सांगितलं की आम्हाला ही अडचण आहे, तर त्यांनी ती प्रत्यक्ष येऊन पटकन सॉल्व्ह केली पाहिजे. बस. ताई काय समस्या तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये जाणवतात? आमच्या इथं अंगणवाडी नाहीये. लहान मुलांना जसं बालवाडीचं शिक्षण जे पाहिजे ते भेटत नाही. तर माझी इच्छा आहे की नगरसेवकानं अंगणवाडी केली पाहिजे आणि आमच्या इथं जे रस्ते आहेत ते चांगले केले पाहिजे. बरं, ह्या सगळ्या समस्येचं निराकरण करणारा तुम्हाला असं वाटते का की सध्या कोणी उभं आहे म्हणून? हो, काय वाटते कोणाला मत द्याल यावेळेस? स्वाती अतुल एडणे, शिवसेना शिंदे गट. शिवसेना शिंदे गट त्या तुमच्या समस्या 100% सॉल्व्ह करतात. त्या जर आल्या तर म्हणजे तुमचा ठाम विश्वास आहे. ठाम तुमचं विश्वास मत स्वातीताईला. स्वातीताईलाच आहे. ताई तुमच्या प्रभागामध्ये महिला सुरक्षित आहेत असं तुम्हाला वाटते का? हो, आमच्या प्रभागामध्ये महिला आहे, पण जर एखादी महिला उमेदवार जर असेल, तर ती आमच्या प्रभागातील महिलांचा विचार करेल. आम्हाला असं वाटतं, की आमच्या प्रभागामध्ये महिला जर उभी राहिली आणि त्या महिलांनी जर आपल्या महिलांबद्दल कामं केले, तर फार चांगलं होईल. कारण की आमच्या एरियामध्ये बरेचसे असे आहे, की म्हणजे हे आहेत, असे स्पॉट आहेत, की तिथे खूप सारे असे जेंट्स उभे राहतात. तर त्या महिलांसाठी एक सुविधा म्हणून त्या जेंट्सची हे करून त्यांना एक स्पेशल एक जागा देऊन त्या महिलांना सिक्युरिटी म्हणून एक हे करायचं आहे त्या आमच्या उमेदवारांनी. आणि उमेदवार असा असावा आमच्या नगराचा, की आमच्या नगराची स्वच्छता, हे आमच्या नगरामध्ये अस्वच्छता आहे भरपूर ठिकाणी. तर आमच्या नगरसेवकांनी आमच्या नगराची स्वच्छता ठेवावी आणि आमच्या नगरातील महिलेसाठी सुरक्षेसाठी कामं करावे, हेच आमची इच्छा आहे. ताई तुम्हाला काय वाटते तुमचा नगरसेवक कसा असावा? आमचा नगरसेवक ते स्वातीताई स्वभाव आम्हाला ताई खूप आवडतो. पण आमचा असा असावा की आमचे ते सर्व्हिस प्रॉब्लेम खूप आहेत आमच्या इथं. तर त्यांनी बघ ते व्यवस्थित करून द्यावं, अशी आमची अपेक्षा आहे. ताई तुम्ही काय सांगाल नगरसेवक तुमचा कसा असावा? आमच्या कोणत्याही समस्यांना लवकर धावून यावं असा नगरसेवक असावा. ते स्वातीताई पण असा हा तशा आहे, म्हणून त्यांची निवड आम्ही त्यांचं हेल्पिंग नेचर आहे. हेल्पिंग नेचर आहे त्यांचं. बस. काकू मला सांगाल की यावेळेस तुम्ही मतदान कोणाला कराल? स्वातीताईंनाच करणार. तुमचा निश्चय झालेला आहे. हो, झालेलं तुम्हाला म्हणजे खात्री आहे की खात्री आहे मला. स्वातीताई जर निवडून आल्या तर त्या तुमच्या समस्येचं निराकरण करतील असं हो, तुमचा हो, खात्री निश्चय. आहे तुम्हाला? खात्री मला सगळं करतील ते म्हणून.